आयुष्य खातो काळ सावधान, आयुष्य खातो काळ सावधान, नासीबंत देह जाणार सकळ, हो नासीबंत देह जाणार सकळ, नासीबंत देह जाणार सकळ. सूत महाराज म्हणतायत, हो काळरूपी सर्प आपला क्षणोक्षणाला आयुष्य खातोय, मग काय करावं लागेल त्यासाठी सांगतो तुम्हाला. श्रीमद भागवतम शास्त्र खलो किरीन भाषितम. या कलियुगामध्ये किरणाम पोपट परमहंस परिव्रजकाचार्य शुकदेवजींनी या ठिकाणी श्रीमद भागवत नावाचं शास्त्र वर्णन करून सांगितलंय. ते मी तुम्हाला वर्णन करून सांगतो. काय आहे ही कथा श्रवण करण्यासाठी जन्मोजन्मांतराचं पुण्य असावं लागतं. जन्मांतरी भवेत पुण्यम तदा भागवतम लभेत. तेव्हाच या ठिकाणी श्रीमद भागवत कथा श्रवण करायला मिळते. नाही तर भागवत कथेमध्ये येऊन पण आपण इकडे तिकडे बघतो ना, म्हणजे आपलं पाप आडवं येतं बरं का. माणसानं एकाग्र चित्ताने भागवत कथा श्रवण करावी लागते. कारण की ज्यावेळेस तुम्ही एकाग्र चित्ताने श्रवण कराल ना, त्यावेळेस परिपूर्ण तुम्हाला ते फळ प्राप्त होतं. कारण की ही कथा श्रवण करण्यासाठी जन्मांतराचं पुण्य असावं लागतं, जन्मोजन्मीचं पुण्य असावं लागतं. त्यासाठी परत तुम्हाला तो श्लोक सांगतो. जन्मांतरित भवेत पुण्यम तदा भागवतम लभेत. एवढंच नव्हे तर या ठिकाणी स्वर्गाधिक देवतांना ही कथा दुर्लभ आहे. हो सुराणाम अपि दुर्लभा. सुराणाम स्वर्गातील देवतांना ही कथा कशी आहे, दुर्लभ आहे. काय झालं होतं, ज्यावेळेस त्या ठिकाणी परीक्षिती राजा त्याला कळालंय आता की आपलं मरण आहे, 7 दिवसामध्ये तक्षक नावाचा सर्प दंश करून मरणार आहे. मग आता काय करावं. परीक्षितेत कथा वक्तुम सभायाम संस्थिते सुखे सुधा कुंभ गृहीत्वेव देवास्तत्र समागताम. काय शुकतार ठिकाणी गंगेच्या तटकावरती परमहंस परिव्रजकाचार्य शुकदेवजी राजा परीक्षितीला कथा सांगत आहेत. कथा सांगत असताना त्या ठिकाणी स्वर्गाधिक देव स्वर्गातलं अमृत घेऊन त्या ठिकाणी आले होते आणि त्यांना सांगतायत तुम्ही काय करा, या राजा परीक्षितीला स्वर्गातलं अमृत द्या, त्याला आयुष्य प्राप्त होईल, त्या मोबदल्यामध्ये आम्हाला कथामृत द्या. कोण स्वर्गाधिक देव म्हणतायत. परंतु त्यावेळेस पहा स्वर्गाधिक हे ठकवणारे आहेत. दधीची ऋषींच्या अस्थी मागवल्या. पहा प्रत्येक वेळेस ठकवलं या स्वर्गाधिक देवतांनी. स्वतः म्हणजे स्वार्थी येते. पहा ज्यावेळेस या ठिकाणी शुकदेवजींच्या पुढे आलेले आहेत. स्वकार्य कुशला शूर हा, स्वकार्यामध्ये कुशल आहेत, शूर आहेत, स्वकार्य साधून घेण्यामध्ये. असे हे स्वर्गाधिक देव त्या ठिकाणी विनंती करतायत, आम्ही स्वर्गातला अमृत राजा परीक्षितीला देतो, त्याने त्याला आयुष्य प्राप्त होईल आणि त्या मोबदल्यामध्ये आम्हाला तुम्ही कथामृत द्या. नाही दिलं मायबाप. त्यावेळेस मात्र शुकाचार्य म्हणतायत क्व सुधा क्व कथा लोके क्व काच क्व मणिर्महा ब्रह्मरातो विचारेवम तदा देवाज्य सहा. उपहास केला आणि उपहास करून त्या ठिकाणी शुकाचार्य म्हणतायत अरे कुठे स्वर्गातला अमृत आणि कुठे कथामृत याची तुलना तरी होते का. क्व सुधा क्व कथा लोके क्व काच क्व मणिर्महा. कुठे काचाचा तुकडा रस्त्यावर पडलेला सापडतो आणि हिरा किंवा मौल्यवान रत्न आहे हिरा हे रस्त्यावर सापडेल का. दिसायला चमक तशीच आहे परंतु त्यांची तुलना कधी होऊ शकत नाही. तद्वत त्या पद्धतीने जरी या ठिकाणी स्वर्गातील अमृत हे आयुष्य प्रदान करणार असेल तर त्या ठिकाणी या ठिकाणी कथामृत हे दिव्य जीवी बनवणार आहे. याचं वर्णन नाथबाबांनी गोड एका ओवीमध्ये केलंय. अमरामृत पान करीती शेखिते ही मरुणी जाते, जे कथामृत पान करीती ते नागविती कळी काळा. बघा जे स्वर्गातला अमृत रसपान करतात ते एक दिवस मरणारच आहेत. तव पुण्याची पावटी सरे सवेची इंद्रपणाची उटी उतरे, येऊ लागती माघारे मृत्यू लोका. या मृत्यू लोकामध्ये यावं लागतं. तुका म्हणे जाती पुण्यक्षय अधोगती. पुण्याचा क्षय झाला तरी या ठिकाणी यावं लागतं. स्वर्गातील अमृत हे दीर्घजीवी बनवतं परंतु हे कथामृत दिव्यजीवी बनवतं. हे कथामृत नागविती कळीकाळा. कळीकाळाला नागवण्याचं सामर्थ्य या कथामृतामध्ये आहे. याची तुलना होऊ शकत नाही. म्हणजे स्वर्गाधिक देवतांनाही त्या ठिकाणी कथा भेटली नाही मायबापी. अभक्ता
तदाचे विज्ञाय न ददौस कथामृतम श्रीमद्भागवती वार्ता सुराणामपि दुर्लभा. ही भागवत कथा देवादिकांना देखील दुर्लभ आहे. देवादिकांना दुर्लभ असणारी श्रीमद भागवत कथा. त्यावेळेस मात्र त्या ठिकाणी देव ब्रह्मदेवाजवळ गेले आणि ब्रह्मदेवाला पण सांगतायत आम्हाला कथा दिली नाही. ही कथा श्रवणाची इच्छा होती पण मिळाली नाही. ब्रह्मदेवाने विचार केला. ब्रह्मदेवाने विचार केला आणि ती भागवत कथा ज्यावेळेस त्या ठिकाणी थांबलीत पाहतायत 7 दिवसामध्ये राजा परीक्षितला मोक्ष प्राप्त झाला. विमान घेऊन जाण्यासाठी आलं. त्यावेळेस मात्र ब्रह्मदेव हे आश्चर्यचकित झाले. सर्व देव आश्चर्यचकित झाले. ब्रह्मदेवाने श्रीमद भागवतजींना सत्यलोकामध्ये नेले. सत्यलोकामध्ये एका पारड्यामध्ये श्रीमद भागवतजी ठेवलेत आणि दुसऱ्या पारड्यामध्ये सर्व शास्त्र ठेवलेत. बघा, सर्व शास्त्र ठेवूनही यत्किंचितही श्रीमद भागवतजींचं पारडं हल्लं नाही. हल्लं नाही पारडं. त्यावेळेस मात्र आश्चर्यचकित झालेत. कसं शक्य आहे म्हणे. त्यावेळेस मात्र या श्रीमद भागवतजीचा महिमा कळाला. श्रीमद भागवतजीचा महिमा त्यावेळेस कळाला. या कलीमध्ये सर्वात श्रेष्ठ जर साधन काय असेल, सप्ताह श्रवणाने काय होतं तर भगवान परमात्म्याचं धाम त्या ठिकाणी प्राप्त होतं. सप्ताहेन श्रुतं चेत सर्वथा मुक्तिदायकं सनकादे पुरा प्रोक्तम नारदाय दया प्रेम. सप्ताह विधीने पहिल्यांदा कोणी श्रवण केले याचं आम्हाला वर्णन करून सांगा. नारदजी त्या ठिकाणी चिंताक्रांत आहेत. नारदजींना पाहितलं, त्यांच्या चिंतेचं कारण विचारलंय. तुम्ही कसे आहात? लोकविग्रह मुक्तस्य नारदस्य स्थिरस्य च. कसे आहात तुम्ही? लोकविग्रहापासून मुक्त आहात. लोकांचा संबंध नाही तुम्हाला. मग तुम्ही असे विरक्त असतानाही तुम्ही का चिंताक्रांत आहात? तुम्ही का चिंता करताय? तुमच्या चेहऱ्यावर तर चिंता नसायला पाहिजे. तुम्ही का चिंताक्रांत दिसताय? एकदा हे विशालायाम चत्वार ऋषयो मला सत्संगार्थ समायाता ददृशु सत्र नारदम. एकदा काय झालं तर विशाल क्षेत्रामध्ये हे 4 त्या ठिकाणी सनक सनंदन सनातन सनत कुमार हे सनकाधिक त्या ठिकाणी सत्संग करतायत. बरं 4 जण आहेत आणि 4 जण त्या ठिकाणी सत्संग करतात. श्रोते तेच आहेत आणि वक्तेही तेच आहेत. कसे आहेत? एकाने कथा सांगावी आणि तिघांनी श्रवण करावे. त्याची सांगून झाल्याच्या नंतर दुसऱ्याने सांगावी, तिघांनी श्रवण करावी. असा त्यांचा सत्संग चालू आहे. नित्य सत्संग चालू आहे. सत्संग चालू असताना नारदजींना पाहितलंय. नारदजींना ज्यावेळेस पाहितलंय त्यावेळेस त्यांना दुःखाचं कारण विचारलंय. कथम ब्रह्मदिनम मुखम कृता चिंता तुरु भवान त्वरितम गम्यते कुत्र पुत्र यश्चागमनम तव. अहो का चिंताक्रांत आहात? एखाद्या लोभी माणसाचं धन हिरावून जावं किंवा लोभी माणसानं साठवलेलं धन अचानक चोरीला जावं. ज्यावेळेस त्या लोभी माणसाचा चेहरा पाहितल्याच्या नंतर त्याची अवस्था आपण पाहतो ना, अगदी त्या पद्धतीने नारदजी तुम्ही दिसत आहात. तुम्ही एवढे चिंताक्रांत का आहात? तुमच्या चिंतेचं कारण काय? त्यावेळेस नारदजी स्वतःचं चिंतन सांगतायत. अहम तो पृथ्वी या तो. मी अनेक जणांकडून त्या ठिकाणी या पृथ्वीचा महिमा श्रवण केला होता. काय केलं होतं? अहो एवढंच नाही तर नारदजी तुम्ही तर परमधन भजन आहेत. तुम्ही भजनानंदी आहात. तुम्ही नित्य नाम संकीर्तन करणारे आहात. तुमचं धन म्हणजे भगवान परमात्मा आहे. कसं आहे ते? आम्हा विठ्ठल जीवन टाळची पोळ्या हे धन टाळची पोळ्या हे धन टाळची पोळ्या हे धन